तारीख आहे 7 जून 2023. पहाटेची 5:30ची वेळ आहे. लोक आता कुठं उठायला लागलेत. काही लोक उठलेत, घरातलं ते आवरायला लागलेत. काही लोक आपल्या शेतात जाण्याची तयारी करायला लागलेत. काही घरांमध्ये स्वयंपाकाचा वास यायला लागलाय. असं सगळं वातावरण आहे. आणि अशात एका घराचा दरवाजा ठोठावला जातो. तो दरवाजा वारंवार ठोठावला जातो आणि घरातली एक महिला दरवाजा उघडते, जिचं नाव असतं शकीला. आणि जशी ती दरवाजा उघडते त्यावेळेस ती किंचाळते आणि चक्कर येऊन पडते. हा जो सगळा गोंधळ आहे, हा गोंधळ ऐकून घरातला अजून एक व्यक्ती याकूब अन्सारी, हा याकूब अन्सारी त्या ठिकाणी येतो आणि तो पाहतो तर तोही आश्चर्यचकित होतो. त्याची बायको साईडला बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे आणि त्याच्यासमोर जो चेहरा आहे तो चेहरा आहे त्याच्या मुलाचा, ज्याचं नाव असतं एनाब अन्सारी. आणि हा जो एनाब अन्सारी आहे हा 6 महिन्यापूर्वी मृत्यू पावलेला असतो. त्याचा अंत्यविधीही घरातल्या लोकांनी केलेला असतो. आणि मग तो अचानक यांच्या डोळ्यासमोर कसा, ह्या प्रश्न याकूब अन्सारीही दंग होतो. आणि मग तो त्या मुलाला विचारतो की बाळा तू इतक्या दिवस होतास कुठं. त्यावेळेस मग तो एनाब अन्सारी म्हणतो, बाबा ते सगळं मी सांगतो, पण माझी बायको अंगुरी कुठं आहे आणि माझी मुलं कुठं आहेत. बाप लेकांचं हे बोलणं चालू असतानाच बेशुद्ध पडलेली ती जी त्या मुलाची आई आहे ही शुद्धीवर येते आणि ती त्यावेळेस त्या मुलाला सांगते की बाळा 6 महिन्यापूर्वी तुझा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे मग तुझा अंत्यविधी केल्याच्या नंतर ही जी तुझी बायको आहे अंगुरी, ही किती दिवस आमच्याकडे राहणार. आणि ते मग आम्ही तिचं लग्न लावून दिलेलं आहे. आणि त्यावेळेस मग तो जो एनाब अन्सारी आहे, या एनाब अन्सारीला फार दुःख होतं, कारण त्याला 2 मुलं असतात आणि 2 मुलासहित ही जी त्याची बायको आहे अंगुरी, हिनं दुसरं लग्न केलेलं आहे. आणि आता हा जो एनाब अन्सारी आहे हा एकाएकी पडलेला आहे. याच्या आयुष्यामध्ये अंधार पडलेला आहे. मित्रांनो, काय आहे ही सगळी कहाणी, काय आहे ही सगळी घटना, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी संदीप येनके एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, खरं तर ही गोष्ट आहे 7 जून पूर्वीची. आणि 7 जूनच्या 2-3 महिन्यापूर्वी एक गोष्ट घडलेली असते. ती गोष्ट म्हणजे अशी की हा जो एनाब अन्सारी आहे म्हणजे याकूब अन्सारीचा मुलगा, हा घरामध्ये खूप परेशान असते, घरामधली गरिबी आणि या सगळ्या गोष्टींमुळे हा जो एनाब अन्सारी आहे हा काहीतरी कमवण्याच्या उद्देशानं आणि घरातल्या होणाऱ्या सततच्या वादाला कंटाळून हा एनाब अन्सारी कुठंतरी बाहेर जाऊन पैसे कमवण्याच्या उद्देशानं तो घराच्या बाहेर पडतो. आता सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर घरातलं वातावरण शांत होतं आणि त्यावेळेस मग आई त्या मुलाला विचारते की नेमकं बाळा इतके दिवस होतास कुठं. तर त्यावेळेस तो मुलगा सांगतो की घरामध्ये आपल्या पैशाची अडचण होती आणि घरामध्ये वारंवार वाद व्हायचे. पैशाच्या कमीमुळे आपल्या घरामध्ये होणारे वाद आणि देणेकरांची यादी वाढत असल्यामुळे या सगळ्या गोष्टीला त्रस्त होऊन मी कुठंतरी लांब जाऊन पैसे कमवण्याच्या उद्देशानं घराच्या बाहेर पडलो. आणि मग दिल्लीला जात असताना त्या ट्रेनमध्ये एक गोष्ट घडली. आणि ती गोष्ट म्हणजे अशी की रात्री 12च्या वेळेस अचानक एक महिला ओरडायला लागली की माझा मोबाईल चोरीला गेला आहे, माझा मोबाईल चोरीला गेला आहे. आणि ज्यावेळेस मग एका व्यक्तीची संदिग्ध अशी हालचाल वाटते, काहीतरी शंका घेण्यासारखी हालचाल वाटते, त्यावेळेस ट्रेनमधील जी गर्दी असते त्या मुलाला पकडतात. आणि कुणीही त्या मुलाला हे विचारत नाही की तू खरंच चोरी केली का, हेही कुणी जाणून घ्यायचाही प्रयत्न करत नाही. तो मुलगा जो असतो हा तो वारंवार सांगत असतो की मी चोरी केलेली नाही. आणि मग अशातच त्या पब्लिकमध्ये, त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती असतो, ज्या व्यक्तीचं नाव असतं नरेंद्र दुबे. हा जो नरेंद्र दुबे आहे, या नरेंद्र दुबेला इतका राग अनावर होतो, त्याला इतका राग येतो की तो रागाच्या भरामध्ये त्या मुलाला एकदम इतकं मारतो, तो त्या मुलाला अर्धमेलं करतो. आणि मारत असताना तो अचानक त्याला एक लाथ मारतो. आणि जसं तो त्या मुलाला लाथ मारतो तो त्या ट्रेनमधून बाहेर पडतो आणि त्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू होतो. सगळा प्रकार आहे. आलोक वर्मा नावाच्या एका मुलानं त्याचा व्हिडिओ शूटिंग केलेलं असतं. हा जो सगळा प्रकार पोलिसांना सांगितला जातो. पोलिस मग त्या नरेंद्र दुबेला अटक करतात, त्याच्यावरती केस होते आणि त्याला 30 वर्षाची शिक्षा होते. तो जेलमध्ये जातो. आणि त्याच ट्रेनमधून एनाब अन्सारी हाही प्रवास करत असतो, परंतु हा दुसऱ्या डब्यामध्ये असतो. आणि त्याच्या मनामध्ये असतं की दिल्लीला जायचं, परंतु तो त्याचा निर्णय चेंज करतो. आणि मग त्या ठिकाणी दिल्लीला उतरल्याच्या नंतर हा जो एनाब अन्सारी हा गुजरातला जातो आणि गुजरातला जाऊन काही महिने राहतो. परंतु तो इतका टेन्शनमध्ये असतो की घरच्यांना तो 4 ते 5 महिने कुठल्याही प्रकारचा संपर्क करत नाही, कुठल्याही प्रकारचा त्यांना फोन लावत नाही. आणि मग 4 ते 5 महिने त्यांच्या संपर्कात तो नसल्या कारणानं घरच्यांनाही त्याची काळजी लागून राहिलेली आहे. आणि मग अशातच ज्यावेळेस ही घटना घडते त्यावेळेस मग ती जी डेड बॉडी असते त्या डेड बॉडी
ची ओळख पटवण्यासाठी मग याकूब अन्सारी त्या ठिकाणी जातात आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्या मुलाचीच ही डेड बॉडी आहे, कारण ते अतिशय इमोशनल झालेले असतात. त्यांचा मुलगा जो आहे घरामध्ये भांडण करून घराच्या बाहेर पडलेला असतो आणि त्यांना वाटतं की ही डेड बॉडी ही माझ्याच मुलाची असली पाहिजे. त्यामुळे तेही जास्त विचार करत नाही, भावनेच्या आहारी जाऊन मग ते असं म्हणतात की ही माझ्याच मुलाची डेड बॉडी आहे. आणि मग या ठिकाणी अशी गोष्ट घडलेली आहे की ती जी डेड बॉडी आहे त्या डेड बॉडीचाच आपला मुलगा समजून हे सगळे अंत्यविधी करतात आणि या ठिकाणी सगळं प्रकरण निपटलं, सगळं प्रकरण संपलं असं वाटायला जातं. परंतु मग अचानक 3 ते 4 महिन्यानंतर एनाब अन्सारी हा घरी येतो आणि त्यावेळेस मग पोलिसांना ही गोष्ट समजते. त्यावेळेस मग जेलमध्ये असणारा तो जो नरेंद्र दुबे आहे यालाही जेलमधून सोडण्यात येतं. पण या ठिकाणी प्रश्न असा कायम राहतो, जरी नरेंद्र दुबे या प्रकरणामध्ये निर्दोष असला तरी त्यांनी ज्या व्यक्तीला लाथ मारली त्या व्यक्तीविषयी जर कोणी तक्रार दाखल केली, त्याची FIR दाखल केली तर हीच केस त्या नरेंद्र दुबेवरती कंटिन्यू राहील आणि त्याला शिक्षा होईल असं पोलीस जाहीर करतात. कोणीही त्या व्यक्तीविषयी केस दाखल करत नाही आणि मग नरेंद्र दुबेला जेलमधून सोडण्यात येतं. मित्रांनो, ही जी सगळी कहाणी आहे, ही सगळी जी गोष्ट आहे ही उत्तर प्रदेशमधील आहे. ही सत्य घटना आहे 2023. मित्रांनो, ही सत्य घटना तुम्हाला सांगून तुम्हाला घाबरवण्याचा माझा विचार नाही, तर तुम्ही जागृत राहावं. आणि आपल्या आयुष्यामध्ये काय घडू शकतं हे आपल्यालाही माहीत नसतं. आपला समाज हा इतका निष्ठुर होत चालला आहे की काहीही गोष्टी व्हायला लागल्यात की ज्या गोष्टीचा आपण विचारही करणार नाहीत अशा गोष्टी आपल्या समाजामध्ये घडत असतात. आणि याच गोष्टीच्या बाबतीमध्ये जागृत राहावं म्हणून तुमच्यासमोर मी सत्य घटना तुमच्यासमोर घेऊन येत असतो. संदीप येनगे चॅनलला सपोर्ट करत राहा, सहकार्य करत राहा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदात राहा, खुश राहा. धन्यवाद.